बघा, जीवनामध्ये मनुष्याला जी विवाह झाल्यानंतर पत्नी प्राप्त होते ती पत्नी कशी असावी? जीवनामध्ये पत्नीचं फार महत्व आहे. ती अर्धांगिनी म्हणून समजली जाते, अर्ध अंगिनी. योग्य पत्नी जर प्राप्त झाली तर मनुष्य, एखादा व्यक्ती बिघडलेला जरी असेल तरी सुद्धा जर स्त्रीने ठरवलं तर तो व्यक्ती चांगल्या मार्गाला लागू शकतो. एखादा व्यक्ती व्यसनी जर असेल, एखाद्या स्त्रीने जर ठरवलं तर ती आपल्या व्यसनी पतीचं व्यसन सुद्धा सोडवू शकते. परंतु जीवनामध्ये तशा पद्धतीची पत्नी असायला पाहिजे. एका ठिकाणी भाग्याचं लक्षण सांगताना मितभाषी आणि चांगली पत्नी मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण सांगितलं गेलेलं आहे. स्त्री कशी असावी घरातली? अतिथी आल्यानंतर अतिथींची जी सेवा करते, कितीही लोक आले तरी सुद्धा जी नाकतोंड कधीही मुरडत नाही, जी पारमार्थिक कार्याला मदत करते, अशा पद्धतीची पत्नी मनुष्याला प्राप्त झाली पाहिजे. कारण पुराणांमध्ये असे अनेक उदाहरण आहेत की चांगली पत्नी मिळाल्यामुळे अनेकांचे संसार सुफल झालेले आहेत, सफल झालेले आहेत. आणि जर पत्नी वाईट मिळाली तर, पारमार्थिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला जर वाईट पत्नी मिळाली आणि तो व्यक्ती जर म्हटला मी कथेला निघालो, त्या पत्नीने एक जरी आवाज दिला, कसली कथा आणि कसलं काय असं म्हटल्याबरोबर त्या माणसाला घरी बसावं लागतं. एखाद्या व्यक्ती दान धर्म जरी करायला लागला, सप्ताह आहे गावामध्ये आपल्याला पावती फाडायची, पैसे जरी देऊ लागला, एखाद्या पत्नीने आवाज जरी दिला, सप्ताह आणि त्याच्यासाठी वर्गणी काय गरज आहे? एक आवाज दिल्यानंतर काढलेले पैसे सुद्धा त्याला खिशात टाकावे लागतात. स्त्रीमध्ये फार मोठी ताकद आहे. किती ताकद आहे म्हणतात स्त्रीमध्ये? एका स्त्रीला विवाह करून घरी आणण्यासाठी 1500 लोकांना जेवणाची पंगत द्यावी लागते. फार मोठे नातेवाईक लवा जमाव घेऊन जावं लागतं तिच्या घरापर्यंत. त्यावेळेस ती एकटी तिकडून येते. किती मोठी ताकद असेल? घ्यायला जाताना 1500 लोकांना न्यावं लागतं एकटीला आणण्यासाठी. आणि तिकडून येताना ती किती जण घेऊन येते? एखादी कलवरी सोबत असेल. येताना ती तिकडून एकटी येते. किती मोठी ताकद असेल? स्त्रीमध्ये फार मोठी ताकद आहे. तिने जर त्याचा योग्य वापर केला तर ती आपल्या पतीचं जीवन सुद्धा बदलवू शकते. महाराज, 11 वर्षापूर्वीची 1100 वर्षापूर्वीची घटना आहे. वाचस्पती मिश्रा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर 5व्या दिवसापासून त्यांनी शंकर भाष्यावर लिखाण करायला सुरुवात केली. जसं लिखाण करायला सुरुवात केली, लिहित असताना 36 वर्ष झाले. 36व्या वर्षी जेव्हा ते लिखाण पूर्णत्वाला येऊ लागलं, शेवटचं पान लिहित होते आणि दिवा जो लावलेला होता त्याच्यावर काजळी आली, अंधार होऊ लागला. अहोरात्र सेवा करणारी ती पत्नी त्या दिव्याजवळ आली आणि दिव्याजवळ आल्यानंतर तिने काजळी काढत असताना दिवा थोडा विझणार, तेवढ्या दिव्याकडे लक्ष गेलं आणि वाचस्पती मिश्रा यांनी विचारलं पत्नीला, आपण कोण आहात देवी? त्यावेळेस पत्नीने सांगितलं हात जोडून, मी तुमची पत्नी आहे. 36 वर्षापूर्वी आपला विवाह झालेला आहे. तुम्ही अहोरात्र लिखाणाचं कार्य करतायत. मी रोज दिव्यामध्ये तेल टाकते आणि दिवा विझणार नाही याच्याकडे लक्ष ठेवते. मी रोज तुमची सेवा करते, परंतु तुमचं माझ्याकडे लक्ष नाही. अहोरात्र सेवा करणाऱ्या त्या पत्नीकडे बघितलं आणि शेवटचं पान लिहून झाल्यानंतर त्या ग्रंथाला नाव दिलं पत्नीचं, भामती.
काय नाव दिलं? भामती. कारण जिने रात्रंदिवस माझी सेवा केली, कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ दिलेला नाही, तिच्यामुळे मी हा ग्रंथ लिहू शकलो, म्हणून ग्रंथालाच पत्नीचं नाव दिलं. अशा काही पत्नी पुरातन कालामध्ये होऊन गेलेल्या आहेत. कयादू, एका राक्षसाची पत्नी, भगवान श्री हरी विष्णूची भक्ती करणारी. पती जेव्हा वनामध्ये गेले आणि तपश्चर्येला बसणार, ज्या झाडाखाली बसले त्या झाडावर एक पोपट बसलेला आहे आणि त्या पोपटाने ओम विष्णवे नमःचा जप केला. आपल्या वैऱ्याचं नाव तो पोपट घेतोय म्हणून रागारागाने त्याच दिवशी जेव्हा हिरण्यकश्यपू घरी आला, पत्नीने पुन्हा पुन्हा विचारलं, सांगा ना स्वामी तो पोपट काय म्हणत होता? त्याने सांगितलं ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. आपल्या पतीकडून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून घेतलं आणि नंतर गर्भाधान संस्कार घडले आणि परिणाम काय झाला तर गर्भामध्ये आलेला बालक एक भगवत भक्त गर्भामध्ये आला. नारदजी महाराजांचे त्याच्यावर नंतर संस्कार घडले, तो भाग वेगळा. म्हणजे पतीला पारमार्थिक मार्गाला लावणारी सुद्धा एक पत्नी असू शकते. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गोस्वामी तुलसीदासजी महाराज, ज्यांनी रामचरित मानसचं लिखाण केलेलं आहे. रामचरित मानसचं लिखाण करणारे गोस्वामी तुलसीदासजी महाराज. वर्णानामर्थ संगानां रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. ज्यांनी संपूर्ण रामचरित मानसचं लिखाण केलं, हे लिखाण करण्याच्या मागचं जर त्यांचं चरित्र बघितलं तर त्यांना परमार्थाला लावणारी त्यांची पत्नी आहे. विवाह झाला, काही दिवसानंतर पत्नी माहेरी गेली. गोस्वामीजींना पत्नीची आठवण आली. एवढे व्याकुळ झाले की रात्रीच्या वेळेस पत्नीच्या गावाकडे निघाले पत्नीला भेटण्यासाठी. रात्रीची वेळ, पाऊस पडतोय, नदी दोनही बाजूंनी किनाऱ्याने पूर्ण भरून वाहत होती. गावापर्यंत पोहोचले. आता पहिलं तीरावर कसं जायचं, दुसऱ्या किनाऱ्यावर कसं जायचं, कसं बस लाकडं पडलेले दिसले, त्याच्यावर बसले, हाताने कसं बस वल्लवत दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत आले. तिथून पत्नीच्या घरापर्यंत गेले. दुसऱ्या मजल्यावर पत्नी आहे म्हणून कसला तरी आधार घेत वर चढले आणि जसं पत्नी पर्यंत गेले, पत्नी झोपेतून उठली आणि बघितलं रात्रीच्या अंधारामध्ये एवढ्या पावसामध्ये पती एकटे आलेले आहेत. कसे आले असते? विचारलं, स्वामी आपण कसे आलात? यावेळेस गोस्वामी तुलसीदासजींनी सांगितलं, एवढा पाऊस चालू आहे, नदी तुडुंब भरून वाहू लागलेली आहे, परंतु त्या ठिकाणी नौका नव्हती, लाकडं होते, त्याच्यावर बसून मी आलो. अशा वेळेस पत्नीने ज्यावेळेस दिवा घेतला, कंदील घेतला आणि बघितलं तर नदीच्या बाजूला जे प्रेत पडलेलं होतं त्या प्रेतावर बसून आलेले होते गोस्वामी तुलसीदासजी महाराज. स्वामी तुम्ही दुसऱ्या मजल्यावर चढला कसा? मी दरवाजा तर उघडला नाही, कसे आलात तुम्ही आत? म्हटले, देवी मी खिडकीतून आलो, तुम्ही जी दोरी खाली सोडली ना त्याला धरून मी आलो. बघितलं तर एका सापाला धरून ते दुसऱ्या मजल्यावर चढले होते आणि आले होते. पत्नीला वाईट वाटलं, तिच्या मुखातून एकच वाक्य बाहेर पडलं, या हाडा मासाच्या देहासाठी तुम्ही आपला जीव संकटात टाकून रात्रीच्या वेळेस कासावीस होऊन व्याकुळ होऊन इथपर्यंत आलात. अशी जर व्याकुळता, असं जर प्रेम तुम्ही भगवंतावर केलं असतं तर तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटला असता. पत्नीने हे वाक्य काय सांगावं? गोस्वामीजी यांनी भगवंताची भक्ती केली आणि त्या भक्तीचा परिणाम रामचरित मानस लिखाण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आलं आणि मग त्यांनी रामचरित मानसचं लिखाण केले. म्हणून जीवनामध्ये पत्नी जर योग्य मिळाली, जशी नाथ महाराजांचं जीवन होतं,
संसार करत असताना नाथ महाराजांना एवढी योग्य पत्नी मिळाली होती. साधू संत जरी घरी आले तरी रात्रंदिवस सेवा करायची. कितीही लोक आले तरी सुद्धा त्यांची पूजा करणं, त्यांची सेवा करणं, त्यांची व्यवस्था करणं, नाथ महाराजांची रात्रंदिवस सेवा करणं हे कार्य पत्नीने केलं. म्हणून एकदा नाथ महाराज देवाच्या पुढे हात जोडून विनंती करत असताना म्हणतायत, प्रभो धन्य आहे, तुम्ही मला अनुकूल पत्नी दिली ना, म्हणून माझा संसार चांगला झाला. पत्नी कशी असावी महाराज? तुकोबरायांच्या पत्नी सुद्धा अतिशय चांगल्या होत्या. एका ठिकाणी रागाने काय तुकोबरायांनी कर्कशा लिहिलं, आपण कर्कशा म्हणायला लागलो. का म्हणावं त्यांना आपण कर्कशा? रात्रंदिवस सेवा करणारी पत्नी आपल्या पतीने आपले घरातले व्यावहारिक कार्य सोडून जे रात्रंदिवस सेवा करताय तिने एक शब्दही बोलू नये का? म्हणून त्या कर्कशा झाल्या? अजिबात नाही. पतीने आधी भोजन करावं आणि मग नंतर पत्नीने करावं हा नियम जेव्हा त्यांना माहित होता, त्या नियमाचं पालन करणाऱ्या तुकोबरायांच्या पत्नी भोजन बनवल्यानंतर तुकोबराय कुठे गेल्या म्हणून 3 डोंगर उन्हा तानामध्ये फिरायच्या. आधी पतीला जेवण द्यायच्या, मग नंतर भोजन करायच्या. त्या कर्कशा कशा असू शकतात? ज्यांच्या पायातला काटा काढण्यासाठी भगवान परमात्म्याने यावं त्या कर्कशा असतील का? किती मोठा अधिकार त्यांचा असेल. म्हणून पत्नी असावी तर अशी असावी जी परमार्थाला अनुकूल असेल, संसाराला अनुकूल असेल, जी मितभाषी असेल, जी आपल्या पतीला योग्य मार्गाला लावणारी असेल. नाहीतर पत्नी असते महाराज, वयाचे 25 वर्ष होईपर्यंत आपल्या आईचा एकही शब्द न मोडता जगणारा व्यक्ती विवाह झाल्याबरोबर पत्नीने सांगितल्याबरोबर 6च महिन्यात त्याला घर जोडावं लागतं. अशी ही पत्नी मिळू शकते. म्हणून पत्नी ही परमार्थ आणि संसाराला अनुकूल अशी प्राप्त झाली पाहिजे. तेव्हा त्या व्यक्तीचं जीवन हे सफल होऊ शकतं. त्या सफलतेच्या मागे पत्नीचाही हात असू शकतो. द्रौपदी 5ही पांडवांची पत्नी. द्यूत क्रीडा खेळली. द्यूत क्रीडा केल्यानंतर जेव्हा पत्नीला दावा त्या ठिकाणी लावलं गेलं आणि अशा वेळेस द्रौपदीचा अपमान झाला आणि हा अपमान झाल्यानंतर सुद्धा 12 वर्षाचा जेव्हा वनवास आला, पती निघाले, त्यावेळेस द्रौपदीने सांगितलं, स्वामी मी तुमची अर्धांगिनी आहे, तुम्हाला वनवास मिळालेला आहे ना, तर मीही तुमच्या सोबत वनात येईन, 12 वर्ष तुमची सेवा करेन, 1 वर्षाचा अज्ञातवास मीही सहन करेन. पती बरोबर राहून त्यांची अहोरात्र सेवा करणारी पतिव्रता स्त्री जर कोण असेल तर ती एक द्रौपदी आहे. महाराज पातिव्रत्याचं पालन करणाऱ्या स्त्री अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया आपल्या पतीला त्याच जागेवर स्नान करून भजनाला वेळ व्हायला नको याच्यासाठी आपल्या तपोबलाने गंगा नदी आपल्याच आश्रमामध्ये मंदाकिनीच्या रूपाने प्रकट करून आपल्या पतीला स्नानासाठी निर्माण करून देणारी पत्नी जर कोणती असेल तर त्या कोण आहे? अनुसूया आहे. म्हणून जीवनामध्ये पत्नी अशी असावी. 14 वर्षाचा वनवास सांगितला कैकेयीने. राम प्रभूंना होता वनवास, परंतु तरी सुद्धा सीता देवीने हात जोडले, नाथ जिथे तुम्ही तिथे मी, मला निरोप का देताय? निरोप कसला माझा घेता, जेथे राम तेथे सीता, मीही तुमच्या सोबत येईन. अहोरात्र पतीच्या मागे उन्हातानामध्ये रात्रीच्या वेळेस भटकंती करत 14 वर्षाच्या वनवासामध्ये रामप्रभूंच्या सोबत राहणाऱ्या सीता देवी एक श्रेष्ठ स्त्री आहे. म्हणून अशा काही स्त्रिया झालेल्या आहेत की जे असं जीवन जगल्या की त्यांच्या नामाचा उच्चार जरी केला तरी मनुष्याचे पाप नाहीसे होतात. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकम नास्मरे नित्यम
महापातक नाशनम. अशा काही स्त्रिया आहेत ज्यांचं जीवन कार्य असं आहे की ज्यांच्या नावाचा उल्लेख जरी केला तरी मनुष्याचे पाप नाहीसे करण्याचं सामर्थ्य त्यांच्या नामामध्ये आहे. असं जीवन ते श्रेष्ठ जगलेले आहे. भाग्याचं लक्षण आहे.